मित्रो नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे AV9 मध्ये. मित्रो, महाराष्ट्रभर नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाची नगर परिषद असणारी ती म्हणजे इस्लामपूर नगर परिषद. आता इस्लामपूर नगर परिषदेला नगराध्यक्ष पदाचं आरक्षण बघितलं तर OBC पुरुष असं पडलेलं आहे आणि इस्लामपूर शहरामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल अशी महायुती आहे आणि विरोध पार्टी जर का बघितलं तर आमदार जयंत पाटील यांची राष्ट्रवादी आहे. तर अशा या दोन गटामध्ये त्या ठिकाणी संघर्ष रंगताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि काल मागच्या 2 दिवसामध्येच आमदार जयंत पाटील यांच्या गटामधून म्हणजेच राष्ट्रवादीमधून माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. ते चित्र स्पष्ट आहे. मात्र महायुतीमध्ये जर का बघितलं तर महायुतीमध्ये अजून उमेदवार डिक्लेरेशन झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही किंवा एखाद्याच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही. मात्र महायुतीमध्ये अनेक चेहरे त्या ठिकाणी इस्लामपूर नगर परिषदेसाठी किंवा नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी इच्छुक आहेत. त्यातलाच एक OBC चेहरा म्हणजे शिवसेनेचे वाळवा तालुका प्रमुख सागर मुलगुंडे. तर सागर मुलगुंडे आज आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत. सागरजी, स्वागत आहे आपलं AV9 मध्ये. निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच तुमची चर्चा होती की सागर मुलगुंडे निवडणुकीला उभा राहणार आहेत आणि आता निवडणुका जाहीर झाल्यापासून आम्हाला ऐकायला मिळते की सागर मुलगुंडे इच्छुक आहेत. काय नेमकी भूमिका आहे? 100% खरं आहे. मी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, अजित पवार गट म्हणजे आमची जी महायुती आहे या महायुतीच्या वतीनं उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. मी त्या पद्धतीनं आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय आनंदराव पवार बापू असतील, आमच्या वरिष्ठ पातळीवर काम करणारे आमच्या पक्षाचे नेते, या विभागाचे खासदार धैर्यशील दादा मानेसाहेब असतील आणि सर्वच आपल्या शहरातील महायुतीच्या नेत्यांच्याकडं मी उमेदवारीसाठी विनंती केलेली आहे, मागणी केलेली आहे. आता महायुतीमध्ये आता जर का आपण बघायचं म्हटलं तर आता अनेक चेहरे आहेत त्याच्यामध्ये. आता तुम्ही उमेदवारी मागताय की महायुतीतून मला उमेदवारी पाहिजे किंवा शिवसेनेतून पाहिजे, म्हणजे नेमकी उमेदवारी मागण्याची भूमिका काय? तुम्ही इच्छुक आहात? हो, मी इच्छुक आहे सर. कसं आहे, आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथभाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पक्षाचं काम करतो. महाराष्ट्रभर एकंदरीत त्यांच्या कामाची पद्धत आणि एक सर्वसामान्य नागरिक त्यांच्या कामाकडे आकर्षित झालेला आहे. त्याच पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून असेल, खासदार धैर्यशील मानेसाहेबांच्या माध्यमातून असेल, या नगरपालिकेमध्ये मागल्या काळामध्ये गटनेते म्हणून जे कार्यरत होते नगरसेवक आणि जिल्ह्याचे आमचे नेते आनंदराव पवार यांच्या माध्यमातून या ईश्वरपूर शहरामध्ये कोट्यावधी रुपयाचा विकास कामासाठी निधी आला. तर काही रस्ते, गटारी, चांगल्या नगरपालिकेची इमारत असेल, बाजारमाळाची इमारत असेल, अशा अनेक विकास कामासाठी या शासनाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून आपल्या या ईश्वरपूर शहरासाठी निधी आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने विकास कामं झालेली आहेत. आणि हेच मुद्दे घेऊन नामदार एकनाथभाई शिंदेंचा एक विकासात्मक चेहरा, त्यांचं सर्वसामान्य लोकांच्या विषयी असणारी तळमळ आणि ही केलेली कामं असलेली तळमळ, लाडक्या बहिणीच्या योजना असतील, अनेक शासनाच्या, महायुती शासनाच्या योजना असतील, त्या योजना समोर घेऊन लोकांच्या मध्ये उतरून लोकांच्याकडे मी एक सर्वसामान्य उमेदवार आहे आणि एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. तुम्ही एक नगराध्यक्ष म्हणून किंवा इस्लामपूरचे प्रमुख म्हणून म्हणजे प्रथम नागरिक म्हणून समोर जात आहे इलेक्शनला. काय समस्या आहेत इस्लामपूर शहरातल्या? आता तसं पाहायला गेलं तर पूर्वी शहर असं छोटं होतं, आता उपनगर बरेचसेच डेव्हलपमेंट शहरामध्ये झालेले आहे. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की शहराचा पाणी पुरवठा असेल, शहराची स्वच्छता असेल. मागल्या पंचवार्षिकच्या कार्यकाळामध्ये विकास आघाडी शिवसेना मित्र पक्षाची सत्ता होती. त्या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच विकास कामामध्ये आम्हाला जिथंपर्यंत पोचता येते तिथंपर्यंत पाण्याच्या पाईपलाईन किंवा पिण्याचं पाणी देण्याचं काम आम्ही करत आलेलो आहे. आता एक महत्त्वाकांक्षी आमची योजना आहे
ही 24/7 पाणी पुरवठा योजना आणि या योजनेला अंशतः मंजुरी या महायुती शासनानं दिलेली आहे. आगामी काळामध्ये जर मी नगराध्यक्ष झालो तर या सर्व आमच्या महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून, महायुतीच्या राज्य पातळीवरच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून शहरासाठी चांगल्या पद्धतीची 24/7 पाण्याची योजना जी अंशतः मंजूर आहे ती कार्यान्वित करण्याचं माझं शहरवासियांना कुठल्याही भागात, म्हणजे एवढं मोठं शहर आता वसलेलं आहे आणि उपनगरापर्यंत अगदी शहराच्या बाउंड्रीवरच्या शेवटच्या घरापर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी पोहोचवणार असं मग माझं उद्याचं भविष्यातलं एक काम महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जी शहरातल्या स्वच्छतेबाबतचा विषय, अशा अनेक गुंठेवारीचे विषय असतील, असं बरेचसं जे रखडलेले विषय आहेत, पडलेले विषय आहेत, यावर काम करून लोकांना न्याय देऊन त्या लोकांना, सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही समस्या आहेत यावर काम करायची मला संधी मिळावी असं मी या जनतेला कौल मागणार आहे. आता इस्लामपुरात बघितलं तर बरेच प्रश्न आहेत. आता मागचे टर्म असेल किंवा त्याच्या अगोदरपासून इस्लामपूर शहरामध्ये अनेक बाग बगीचे उभारले गेले होते. आता त्या बाग बगीच्यांची अवस्था पण फार बिकट आहे. म्हणजे तुमचं प्रशासन होतं त्यावेळी, मात्र काही अंशी शहरात बघितलं तर थोडंसं कुठेतरी शहर मागं गेल्यासारखं दिसतंय किंवा फारसा विकास असा दिसत नाही. काय कारण असू शकतं त्याचं? नाही, त्यावेळी निधीची मागणी आम्ही केलेली होती. आत्ता सुद्धा आम्ही मला वाटतं आपल्या पेठसांगली रोडला असणारं शेतकरी उद्यान असेल, आंबेगाव उद्यान असेल, इकडं कुसुमगंध उद्यान असेल, या उद्यानांसाठी आता आम्ही मागणी करतोय. आता नाट्यगृहासाठी आम्ही खासदार धैर्यशील मानेंच्या माध्यमातून पाठपुरावा करतोय. आम्ही ज्या त्या वेळेला जे करत आम्हाला एक असं प्रसिद्धी किंवा जाहिरातबाजी करायची म्हणजे शिवसेनेला किंवा आमच्या महायुतीतल्या कुठल्याही नेत्याला सवय नाही, पण आम्ही सातत्यानं त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. सर, मी आपल्या निदर्शनास एक बाब आणून देतो की मला टीका कोणावरच करायची नाही. ही वस्तुस्थिती आहे. 167 वर्ष जुनी आपली नगरपालिका आहे, ती आजही पाण्याच्या टाकीखाली होती. ही आमच्या त्यावेळच्या महायुतीच्या नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही नगरपालिका कामासाठी पाठपुरावा केला. काही त्या जागेचा थोडं तांत्रिक अडचण होती, ती पण आता थोड्या दिवसात होईल. 22 कोटी रुपयाची इमारत नगरपालिकेसाठी आम्ही आपल्या शहराचा एक केंद्रबिंदू यल्लामा चौक, गांधी चौक हे म्हणजे गजबजलेली बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ कुठंतरी शहराच्या बाहेर जायला लागली, कारण वाहतुकीचा प्रश्न निर्माण व्हायला लागला, पार्किंगचा प्रश्न निर्माण व्हायला लागला. त्यामुळं आपल्याकडे असणाऱ्या बाजारमाळेच्या जागेत तिथं अद्ययावत असं मार्केटची इमारत की ज्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल, सगळं एका ठिकाणी मिळावं आणि संपूर्ण वाळवा तालुक्याची बाजारपेठ म्हणून आपली वरुण ईश्वरपूरची बाजारपेठ ओळखली जाते. तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतकरी त्या ठिकाणी आपलं भाजीपाला असेल, फळं असतील किंवा काय असेल ते तिथं विकण्यासाठी येतो आणि ती कुठंतरी एक समृद्ध असावी आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करून जवळजवळ 52 कोटी रुपयाची बाजारमाळाची इमारत आम्ही मंजूर करून आणली. ते आता प्रगतीपथावर कामाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. नाही, तुम्ही आता जे म्हणताय जे कामं तुम्ही मंजूर केलेले आहेत किंवा महायुतीचं सरकार असताना कामं मंजूर झालेले आहेत, पण इस्लामपुरामध्ये फार बिकट अवस्था आहे. खरं तर इस्लामपूर शहर हे सांगली जिल्ह्यातलं एक प्रमुख शहर आहे. आता इस्लामपूर शहरामध्ये वाहतूक जर का बघितली तर प्रचंड वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी आणि तालुक्यातनं जेवढे शेतकरी येतात. आता मागच्या पावसात आपण बघितलं की कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा सगळा माल वाहून गेला. म्हणजे शेतकऱ्यांना बसण्याची सुविधाच नाही आहे. इकडं प्रत्येक चौकामध्ये शौचालयाची व्यवस्थित त्या ठिकाणी सुविधा नाही आहे, पार्किंग नाही आहे. म्हणजे बाजारपेठ आता बघितली, हाच विषय होता. बाजारपेठ पण अत्यंत असल्यामुळं वाहतुकीचा, पार्किंगचा, त्यासाठीच ती बाजारमाळाची इमारत आहे. त्यामध्ये असं मला वाटते जवळजवळ एक 8-10 हजार स्क्वेअर फूट खाली, 8-10 हजार स्क्वेअर फूट वर असे 2 मजले की जेणेकरून तहसील कचेरी असेल, यल्लामा चौक असेल, अगदी गांधी चौक परिसरापर्यंत ज्या काही दुचाकी, 4 चाकी रस्त्यामध्ये लागतात त्या इमारतीच्या आतल्या पार्किंगमध्ये लागणार आहेत आणि त्यामुळं ही वाहतूक सुरळीत होऊन
तिथं एक चांगल्या पद्धतीनं अगदी तालुक्यातल्या शेवटच्या गावातला जरी माणूस आला तर त्याला त्या ठिकाणी असं मोकळेपणाने फिरता येईल, त्याला काही खरेदी करता येईल किंवा काय तो विक्रीसाठी घेऊन आलाय त्याची विक्री करता येईल, अशा उद्देशानंच त्या बाजारमाळाच्या इमारतीची गरज ओळखून आम्ही त्या गोष्टीवर काम करतोय. आता तुम्ही म्हणाला त्या अचानक वादळी पावसाचा अचानकपणे झाल्यामुळं तिथं काय झालं की व्यापाऱ्यांच्या काही लोकांच्या ह्याच्यामुळं तिथं जी जागा मोकळी होती त्या ठिकाणी पत्र्याच्या गाड्या अतिक्रमण झालं आणि त्यामुळं तिथं शेतकऱ्यांना बसायला अडचण झाल्यामुळं आणि पूर्वीपासून बऱ्याच वर्षापासून आपल्या शंभोपाच्या यात्रेमध्ये बाजाराची एक परंपरा आहे आणि यात्रेच्या दरम्यानचे 4 बाजार ह्या ठिकाणी होतात. म्हणजे जैन टाकी परिसरापासून वाकोबा मंदिर ते आपल्या शंभोपा मठापर्यंत. त्याच अनुषंगानं की ह्या ठिकाणी एक तात्पुरती सोय होईल म्हणून नगरपालिका प्रशासनानं इकडं तहसील कचेरीजवळ जी गर्दी होत होती ती इकडे घेतली. आता त्याच दरम्यान अवकाळी पावसाच्या तडाख्यामध्ये ती बिचारी आमचे शेतकरी मंडळी जी काही आली होती त्यांचं बरंच नुकसान झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, इलेक्शन म्हटलं, निवडणुका म्हटलं तर धनदांडग्यांचा त्या ठिकाणी नंबर लागला जातो प्रथम. आता तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातले किंवा मेंढपाळाचा मुलगा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, पण असा एक व्यक्ती म्हणजे बलाढ्य साम्राज्याच्या पुढे त्या ठिकाणी उभा राहतो निवडणुकीला, की हिंमत आली कुठून? सर कसं आहे, तुम्ही म्हणलं असं सर्वसामान्य कुटुंबातून खरंच आलोय. अगदी शालेय जीवनापासून त्याच्या अगोदरपासून म्हणजे आमची घरची परिस्थिती पण काय बघा, हा तामझाम जो आहे म्हणजे नेत्यांचा गाडीतून फिरणं असेल किंवा पुरचं घालणं असतील किंवा म्हणजे नेमका माणूस आतला वेगळा असतोय, हवा असतो माणूस, तो सागर मुलगुंडे काय आम्हाला जनतेला दाखवायचा नाही. काय असेल, मी अगदी शालेय जीवनाच्या कालखंडापासून मला वाटते सन 2001ची आपल्या ईश्वरपूर नगरपालिकेची एक निवडणूक झाली आणि ती निवडणूक अशी होती की शहर सुधार समिती नागरिक संघटना आणि त्यावेळी मी इयत्ता 7वीला असेल आणि आता जे उमेदवार एनसीपीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत आनंदराव मुलगुंडे तेच त्यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आणि स्वर्गीय विजयभाऊ पाटील हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. आणि ती जी निवडणूक झाली ती मी इयत्ता 7वीला होतो आणि तेव्हापासून एक या शहराच्या राजकारणाचं एक आकर्षण लागलं आणि एक आकस्मिक ओढ निर्माण झाली. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगायचं, मी अगदी रिक्षात बसून आलावशी करणे, त्यावेळी एसटी चिन्ह होते आमच्या शहर सुधार समितीत आणि त्या प्रचार करणे, पॉम्पलेट वगैरे फिरून वाटणे, म्हणजे ह्या सगळ्यातनं ह्या एकंदरीत शहराच्या राजकारणाची एक मला ओढ लागली किंवा त्यात इंटरेस्टेड झालो मी. तर नंतर हळूहळू जे आमचे नेते आहेत आनंदराव पवार बापू त्यांचे धाकटे बंधू आणि मी शाळेत एकत्र आणि त्यांच्याबरोबर मग बापूंच्या सहवासात गेलो आणि एक आक्रमक नेता, एक असं आक्रमक असं त्यांचा स्वभाव आणि प्रस्थापितांशी लढण्याचं एक त्यांचे ही बघून व्यक्तिमत्व मी त्यांच्याकडे आकर्षित झालो. मला वाटते 2003 पासून मी कंटिन्यू बापूंच्या बरोबर आहे आणि त्याच पद्धतीने मग आंदोलन करणं, मग ते शहरातील विविध प्रश्नावर असतील, मग घरपट्टी वाढीच असेल, पाण्याचं असेल आणि बरीचशीच आंदोलनं अशी मी त्यांच्या माध्यमातून केली. म्हणजे आमच्या या इथं एक मोठं आंदोलन झालं होतं, आपलं जे आता नाट्यगृह बांधले त्या नाट्यगृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं होतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आंदोलन असेल, अशी बरीचशीच आंदोलनाने एक आक्रमकता त्यांची बघून एक मी त्यांना भारावून गेलो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची माझी धारणा झाली. आणि त्यांच्याच ह्याच्यामुळं स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात
अनुसरण करत करत मग शिवसेनेमध्ये वाटचाल करत करत मला वाटते 2003 ते 2025 मी त्यांच्या सोबतच आहे. आता काय थोडंसं शेवटाकडे जाऊया, अजून फार निवडणुकीचं मैदान थोडंसं लांब आहे. येत्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने चर्चा करूया. आता थेट मुद्द्याचं बोलतो मी. महायुती आहे तुमची, मात्र मागच्या एक आठवड्यामध्ये चंद्रकांत दादा म्हणले होते की इस्लामपूर असेल, अष्टाशिराळा ह्या ज्या नगरपालिका नगरपंचायती आहेत त्या भाजप लढवेल. मग आता इस्लामपूरमध्ये अशी परिस्थिती आहे का ती भाजपकडे जाईल, किंवा म्हणजे त्यातून तुमच्या महायुतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने मागताय? आमचं असं आहे की शहरातील एकंदरीत कामं बघता आम्ही आमच्या नेतृत्वाकडे मागणी केली आहे की आपण शिवसेनेच्या वतीनं ही निवडणुकीला आपण सामोरं जाव्या. मी एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून निवडणूक लढवायला तयार आहे आणि आपल्याकडं बऱ्यापैकी चांगले उमेदवार या ठिकाणी आपल्याकडे शहरात आपल्या पाठीशी आहेत. शहरातली लोक आपल्या पाठीशी आहेत आणि आपण या निवडणुकीला सामोरं जावे असं आम्ही नेतृत्वाकडे मागणी केलेली आहे. आणि एकंदरीत पाहता शहरात आपल्या महायुतीला पोषक असं वातावरण आहे आणि शहरातल्या महायुतीचे सगळेच नेते आजच्या मितीला एक दिलाने एकत्र आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने उद्याच्या निवडणुकीला आपण विरोधकांना फेस टू फेस आपण फेस करू शकतोय आणि चांगल्या पद्धतीने नगरपालिकेमध्ये विजय प्राप्त करून ही नगरपालिका आपण महायुतीकडं घेऊ शकतोय असं एक चित्र शहरामध्ये आहे. आणि असं पाहत असताना आम्ही महायुती म्हणून मग जे महायुतीचे प्रमुख असतील, आता आपण महायुतीच्या प्रमुखापैकी आमचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांच्याकडे बऱ्याच गोष्टींचा वापर केलेला आहे. त्यांना सगळे आम्ही माहिती दिलेली आहे. दादांनी आघाडी करून लढायचं असं एक आपल्याला निर्देश दिलेले आहेत. पण एकंदरीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत शिवसेनेकडं आमची मागणी आहे. बीजेपीचे उमेदवार आहेत, एनसीपीचे उमेदवार आहेत, 3 पक्षाचे इस्लामपूर शहरासाठी पण उमेदवार आहेत, आष्ट्यासाठी पण उमेदवार आहेत, तिकडे शिराळ्यासाठी. जिल्ह्यात जेवढ्या नगरपालिका नगरपंचायत आहेत प्रत्येक पक्षाकडं ते ज्यांचे उमेदवार आहेत. तर यावर निर्णय जो आहे ते आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, आमचे वरिष्ठ नेते मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे असतील, यांच्यामार्फत जे निर्देश येतील ते महायुती म्हणून आम्ही पाळणार. आता इथं महायुतीचे जे घटक आहेत ते एक विकास आघाडी करतात. मागच्या वेळी जी निवडणूक झाली ती विकास आघाडी म्हणून सर्वांनी लढवली, मात्र यावेळी महायुती राहणार की विकास आघाडी होणार आहे? आघाडी युतीचा जो निर्णय आहे तो आदरणीय चंद्रकांत दादांच्या निर्देशावरूनच ठरणार आहे ते. आणि म्हणजे आमच्या पक्षाचे आदरणीय शिंदेसाहेब, भारतीय जनता पार्टीचे आदरणीय चंद्रकांत दादा आणि राष्ट्रवादी अजित पवार दादा यांच्या गटाचे जे काही नेते आहेत म्हणजे दादा असतील, त्या सर्वांचा मिळून जो काही निर्णय होईल तो महायुतीच्या शेवटच्या घटकापर्यंत तो मान्य असेल आणि तो अंतिम असेल. कारण असं आहे की याच्या अगोदर चित्र वेगळं असायचं, कोणाचे मतभेद असायचे, कोणाचे मनभेद असायचे, कोण एकत्र येत नव्हते. तोच प्रश्न आहे. शहराचं चित्र असं आहे की मी शिवसेनेचा घटक एक प्रतिनिधी म्हणून किंवा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आज मी आपल्या माध्यमातून शहरातल्या जनतेला सांगू इच्छितो की आज मितीला महायुती एक वज्रमुठीसारखी एक आहे. महायुतीत अजिबात म्हणजे आपल्या वरून ईश्वरपूर शहरातली जी महायुती आहे म्हणजे खरंच एक आहे. हा एक आहे, नाही खरोखर एक आहे. आपण परवा दिवाळी दिवशीची आमची पहिली बैठक बघितल्या, मी त्याचे फोटो सुद्धा व्हायरल केले, अगदी पेपरला सुद्धा डिक्लेअर झालं की महायुतीत शहरातल्या तरी अजून काही मिठाचा खडा पडलेला नाही. सगळेच म्हणजे शिवसेना, अजितदादा गट, भारतीय जनता पार्टी, रयत क्रांती आणि इतर जे आमचे काही घटक पक्ष महायुतीचे आहेत वरून ईश्वरपूर शहरातले सगळे एक दिलाने एकत्र आहेत. त्यामध्ये आता आपल्या रयत क्रांतीचे ज्येष्ठ नेते आमदार सदाभाऊ खोत साहेब आहेत, निष्कांत दादा पाटील आहेत, आमचे नेते आनंदराव पवार आहेत, आदरणीय राहुलदादा माडिक आहेत, सम्राटबाबा माडिक आहेत, आमच्या महायुतीचे नेते शहराचे विक्रमभाऊ पाटील आहेत. म्हणजे तुमच्या उमेदवाराबद्दल काय अशी माहितीत काही चर्चा झाली का? चर्चा तर त्यांच्या पातळीवर नेत्यांच्या होत असणार की मी मागणी केलेली आहे. मी माझ्या नेत्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे.
महायुतीच्या शहरातल्या सगळ्या नेत्यांच्याकडे सुद्धा मी बैठकीमध्ये मागणी केलेली आहे आणि मी असं बोलणं पण माझं चालू आहे. आमचे नेते खासदार धैर्यशील दादांच्या बरोबर माझी चर्चा झालेली आहे. मी वैयक्तिक एक संभाव्य उमेदवार म्हणून मी मागणी केलेली आहे आणि मागणी लावून धरलेली आहे. या उपर जो काही निर्णय होईल महायुतीचे नेते वरिष्ठ पातळीवर जे ठरवतील, ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीनं त्या आदेशाचं पालन केलं जाईल. ठीक आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे. आता तुम्ही मगापासून आत्मीयतेनं सांगताय की मला उमेदवारी मिळाली पाहिजे कारण मी ह्या गोष्टी करेन किंवा तुम्ही इस्लामपुरात ज्या गोष्टी आहेत नाहीत त्या सांगितल्या. मात्र माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्हाला उमेदवारी सगळ्यांनी विचार करून का द्यावी किंवा महायुतीनं का द्यावी किंवा इस्लामपूर शहरातल्या जनतेनं का द्यावी? तर मला त्याबाबत असं सांगायचं आहे की मी एक सर्वसामान्य घरातून आलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, एक युवा आहे. सगळ्यांनीच विचार करत असताना अशा पद्धतीने करावा की या वरुणेश्वरपूरचा नगराध्यक्ष कधीतरी सर्वसामान्य युवक व्हावा आणि सर्वसामान्य युवकाला संधी मिळावी असा एक माझ्या बाबतीत सर्वांनी विचार करावा. म्हणजे पक्ष राजकारण सोडून सगळ्यांच्या मध्ये जाणारा, सर्वांच्या मध्ये मिसळणारा असा एक उमेदवार आपल्याला असावा आणि एक प्रस्थापित आणि विस्थापित हा जो एक विषय असतो जनरली चर्चेमध्ये लोकांचा जो विषय असतो त्या अनुषंगाने जर विचार केला तर खरोखरच मी विस्थापित आहे आणि हे सगळं शहराला माहित आहे. शहरातल्या शेवटच्या घटकापर्यंत अगदी लहान मुलांच्या पर्यंत सागर मलगोंडे कोण आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं माहिती आहे आणि ह्या कुठेतरी गोष्टीचा विचार व्हावा आणि हा विचार करून नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मला संधी द्यावी असे माझं प्रामाणिक सर्वांनाच शहरातील जनतेसह महायुतीच्या सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून विनंती. तर निश्चितच हे होते सागर मलगोंडे आणि सागर मलगोंडे यांनी महायुतीच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या वतीनं मला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता शेवटी निर्णय हा महायुतीवरती राहणार आहे. आता एका बाजूला जर का आपण बघितलं तर ईश्वरपूरची जी नगर परिषद आहे त्या नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील यांचा गट आणि महायुती ज्यामध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी असे घटक सामील आहेत. आता यांच्यामध्ये खरं तर युद्ध रंगणार असलेलं राजकीय युद्ध रंगणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे आणि महायुतीमध्ये अनेक जण भाजप इच्छुक आहे, त्यानंतर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमधून उमेदवार इच्छुक आहेत, त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून देखील उमेदवार इच्छुक आहेत. मात्र आता हा निर्णय आपल्याला सगळ्याला बघणं महत्त्वाचं आहे की उमेदवार महायुतीच्या माध्यमातून नक्की कोण फायनल होतं आहे. आता या पद्धतीनंच आपण अनेकांच्या मुलाखती आणखी पाहणार आहोत कारण घोडं मैदान आता सुरू झालेलं आहे आणि निश्चितच अनेक जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे असतील किंवा नगरसेवक पदाचे असतील तर त्यांची मतं तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा आम्ही एव्हेनांच्या माध्यमातून प्रयत्न करू. सध्या तर मी इथंच थांबतो आणि लवकरच भेटू पुढचा उमेदवार घेऊन. धन्यवाद. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.